तुझ्यावर किती प्रेम करतोय तुला वेगळं सांगायची गरज आहे का आता? पण आपलं लग्न कुठल्या परिस्थितीत झालंय माहिती आहे ना आपल्याला, मग मी असं का करेन? मी तुझी शपथ घेऊन सांगतो की मी त्या दिवशी दारू प्यायला नव्हतो. प्रीत, तुम्हाला अजून काहीच सांगायची गरज नाही. आदित्य दादा, नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम आहे. कारण प्रीतम माझी शपथ कधीच खोटी घेणार नाही. आणि सॉरी म्हणतायत ना ते, जे काही झालं त्याचं गिल्ट आहे त्यांना. का खोटं बोलतील ते? मला बी खात्री आहे प्रीतम सर कधीच खोटं बोलणार नाही. प्रीतम, त्या दिवशी काय काय झालं मला नीट आठवून सांग. अजून किती नीट सांगू मी तुला? सगळं तर सांगितलं ते. हा मंदिरातला प्रसाद आहे आणि प्रीतम मंदिरातल्या प्रसादाला असं नाही म्हणत नाहीत. हे बघ, तुझ्या वाटणीचाच राहिलाय, घे. एक मिनिट दादा, त्या दिवशी अनुष्का आली होती माझ्या रूम मध्ये. हा, तिने मला एक पेढा दिला आणि तो खाल्ल्यावर माझी कंडिशन खराब झाली. काय? हा, असंच झालं होतं. नक्की? अरे 100%. जर तू म्हणतोयस ते खरं आहे तर अनुष्काला जाब विचारलाच पाहिजे. हे अनुष्का ना जरा स्मार्ट आहे, पण माझ्या फायद्याची आहे. हिच्याबरोबर मैत्री करायलाच पाहिजे. अनुष्का, झाली का तयारी? मी सांगतेय ना तुला, वहिनी तुमचा साखरपुडा ना असा ग्रँड करणार आहेत. काही आहे, प्रीतमच्या लग्नाच्या वेळी काही हाऊस नाही करता आली. अनुष्का, थोडं बोलायचं आहे. बोल ना. आणि आता मी जे विचारतोय त्याचं मला सरळ सरळ उत्तर हवंय. आई शपथ, काहीतरी मोठा ड्रामा होणार इथे. ते जाऊ देत, माझा मेकअप वगैरे नीट आहे ना, छान दिसते ना मी. काय झालं आदित्य? तू प्रीतमला पेढा दिला होतास? अरे, आपला साखरपुडा ठरलाय ना, म्हणून मी मंदिरात गेले होते आणि तिथेच प्रसाद म्हणून पेढा मिळाला, तोच दिला होता. मग तो पेढा खाल्ल्या खाल्ल्या प्रीतमला नशा कशी काय झाली? काय? अनुष्का, काय ऐकते मी हे? आदित्य, तू काय बोलतोस मला खरंच काही कळत नाहीये. अरे, मी काय तो पेढा फक्त प्रीतमला दिला नव्हता. मी तो पेढा अहिला मॅमना दिला होता, दामिनी मॅमना पण दिला होता. मॅम, हिने कधी दिला होता मला पेढा? हा, पण मैत्री करायचा हा चान्स आहे. हो म्हणते. हो हो, मला सुद्धा दिला होता हिने पेढा. इतका मस्त होता, मी तर 2 घेतले. पण मला नाही झाला नशा. एक मिनिट. प्रीतम, तुला असं वाटतंय का की मी त्या पेढ्यामध्ये काहीतरी मिसळलं होतं? प्रीतम, अरे तू मला माझ्या लहान भावासारखा आहेस रे. मी तुझ्यासोबत असं काही करणं माझ्या मनात तरी येऊ शकतं का? आणि मी हे का करेन मला सांग? यातून मला काय मिळणार आहे? काय हेतू आहे माझा? हा, तुम्ही सगळे आरोप करताय, मला मान्य आहे.
पण आरोप करण्याआधी थोडा तरी विचार करा. मी असं पेढ्यामध्ये काहीही मिसळून देईन का? हे बघ, तुझ्यावर आरोप करत नाहीये. काहीतरी गडबड झाली एवढं नक्की. आणि ते शोधून काढल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. येस प्लीज, तू त्या गोष्टीच्या मुळापर्यंत जा. खरं तर इतकं सोपं नव्हतं त्या पारूला तिच्या जागेवरून काढून हेड डेझिग्नेशन मिळवणं. पण मी एकदा माझ्या हट्टाला पेटले तर सगळं अवघड सोपं करून टाकते. माझं प्लॅनिंग कधीच चुकत नसतं आणि चुकणारही नाही. शी, कसला बावळट आणि मूर्ख माणूस आहे हा. एका मोठ्या कंपनीचा CEO आहे हा आणि वाटत सुद्धा नाही. गॉड, मी याच्यासोबत लग्न करणार आहे याचा विचार करून पण मला हसू येतंय. पारू पारू पारू, तुझा चेहरा किती बोलतो यार. तू कितीही लपवलंस ना तरीही तुझ्या डोळ्यातल्या वेदना काही लपत नाहीत.